ते गडावर आख्यान होणार आहे म्हणून सर्वजण आनंदी आहेत. हो, आता नव्या अध्यायाला प्रारंभ होणार. पण हे बानू बरोबर गेल्यावर मला असं वाटत होतं की आता आख्यान होईल की नाही. माते, मला तुला एक सांगायचे आहे. काय? श्री खंडेरायांनी बाणाबरोबर जाऊ नये असं मला वाटत होतं. हो, आणि मी त्यांना जाताना थांबवलं का नाही म्हणून तू माझ्यावर देखील रागावला होतास. हो, पण आता मला कळून चुकलं आहे की त्यावेळी मी श्री खंडेरायांचे प्रयोजन समजू शकलो नाही. म्हणजे माते, आता जे आख्यान सुरू होणार त्यात तुम्ही दोघींनी सक्षमपणे साऱ्या गोष्टीचे तर्क लावणं आवश्यक आहे. पण त्याचा आणि ह्यांच्या जाण्याचा काय अर्थ आहे? बाणाला ज्ञानार्जन व्हावे आणि त्यांनी आधी जसं तुला सहाय्य केलं तसंच तिला देखील केले, कारण तुम्हा दोघींनाही सत्य कळावं असं त्यांना वाटतं. आणि ह्या वेळी आख्यानात जी कथा सांगितली जाणार आहे ती अद्भुत आहे. त्यांनी तुला सत्य कळू शकतं. तुला तर सारच काही ठाऊक आहे, मग तूच मला ते का नाही सांगत? कारण ह्या शिवलीलेत मला माझ्या मर्यादांचं पालन करावं लागत आहे. पण जर तू तर्क लावण्याचा प्रयत्न केलास तर तुला सत्य सहज कळू शकतं माते. कुमार, आपण? नंदी, कित्येक दिवसानंतर तुला पाहतो आहे नंदी. होय, आपल्या दर्शनाने मला देखील आनंद झालाय. श्री खंडेरायांच्या ह्या अवतारात तुम्ही सारे कैलासातून येथे आलात आणि आता ह्या गडावर देवी गंगा यांच्या अवतरणाची कथा साऱ्यांना कळणार आहे. याची वार्ता माझ्यापर्यंत आली. होय, आणि त्यावेळेस माझा देखील उल्लेख त्यात होणार आहे याचा मला आनंद आहे, कारण त्यावेळेस मी तेथे होतो. तू गणेश यांना हे सारं श्रवण करायला मिळतं आहे, हे भाग्य आहे. होय कुमार, पण आपण असं का बोलत आहात? कारण मी ह्यावेळी कैलासात नाही. मला देखील हे आख्यान ऐकण्याची इच्छा आहे. जरी मी कैलासापासून दूर असलो तरी देवी गंगा, माता पार्वती यांच्यासह माझ्या बालपणाचे दिवस माझ्या स्मरणात आहेत. ते मी कधीच विसरू शकणार नाही. कुमार, ते कोणीही विसरू शकणार नाही, परंतु म्हाळसा देवींना ह्या गोष्टीचे विस्मरण झाले आहे. आणि ह्या आख्यानातून तिला याचे स्मरण होईल असे मला वाटते. देवा, प्रधानजी, आपण ह्या क्षणी? होय देवा. देवा, खूप महत्वाचं बोलायचं होतं म्हणून आलो. माधवा, काही समस्या तर नाही ना? ह्याचा अर्थ काहीतरी समस्या आहे. माधवा, बोला. देवा, देवा, म्हटलं तर समस्या आहे आणि म्हटलं तर समस्या नाही.
देवा, या शिवलीलेत तुम्ही माझ्यावर जे दायित्व सोपवलं आहे ते मी माझ्या परीने पार पाडतो आहे. प्रधान म्हणून मी माझं दायित्व निभावताना बंधू म्हणून मी माझं कर्तव्य सुद्धा पार पाडत आहे. माधवा, मी हे जाणतो की ह्या शिवलेले तुमचे आणि लक्ष्मी देवींचे जे स्थान आहे, जे कार्य आहे, ते अनन्य साधारण आहे. आणि आता या शिवलीलेत एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. आख्यानात गंगा पृथ्वीवर कशी अवतरली याची कथा मांडली जाणार आहे. सगळ्यांना ते कळणार आहे आणि कदाचित म्हाळसा देवींना घडलेल्या गोष्टींचा अर्थही लागणार आहे. या आख्यानाचे हेच प्रयोजन आहे हे मला मान्य आहे देवा. कैलासात घडलेल्या सगळ्या गोष्टींचा मी साक्षीदार होतो आणि आता इथे प्रधान म्हणूनही आहे. पण देवा, ज्या काही गोष्टी घडतील त्याबद्दल मला म्हाळसा देवींनी काही विचारलं तर ते मला लपवता येणार नाही. खरं तर ते लपवणं मला कठीण जाईल. माधवा, आता तुमचे मूळ स्वरूप काय आहे हे म्हाळसेलाच काय तर सर्वांना कळून चुकले आहे. अशावेळी आख्यानात असे अनेक संदर्भ येतील की त्यावेळी कदाचित एका क्षणातच म्हाळसेला सारं काही कळून चुकेल. पण माधवा, त्याबद्दल ती तुम्हाला काही थेट विचारेल असं मला नाही वाटत. कारण तिला ठाऊक आहे की ह्या सगळ्याचा अन्वयार्थ तिला स्वतःलाच काढायचा आहे. गंगेच्या अवतरणाच्या वेळी कैलासात काय घडलं, ती कशी अवतरली, त्याचं पुढे काय झालं, या साऱ्याचा अन्वयार्थ सर्वांना कळावा, केवळ हाच माझा हेतू आहे. आणि प्रामुख्याने म्हाळसा देवी आणि बाणाई यांना. होय माधवा, कारण ही गोष्ट त्या दोघींशी निगडीत आहे. जेव्हा जेव्हा मला मनोमन बोलावेसे वाटते तेव्हा तेव्हा न जाणू कशी पण आपली भेट होते. तुला काहीतरी बोलायचे आहे, तुझे मन मोकळे करायचे आहे हे जाणवते मला. आजही तसेच आहे देवी. आख्यानात एका नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. अध्यायाला प्रारंभ होणार आहे. होय, ह्या पृथ्वीवर गंगेच्या अवतरणाची कथा सांगण्यात येणार आहे. हो, आणि तेव्हापासून मला एक ओढ लागली आहे. का कुणास ठाऊक, पण देवी गंगा ह्यांच्याबद्दल ऐकलं की भावुक व्हायला होतं. या पृथ्वीवरील सर्वात पवित्र नदी, तिच्या स्पर्शामुळे सगळी पापं धुतली जातात, पुण्य मिळतं. हे सत्य आहे. कैलासात श्री महादेवानी गंगेला आपल्या जटांमध्ये धारण केले होते. तुम्हाला तर सारं काही ठाऊक असेल देवी. कसे विसरेन मी ते. कैलासातले ते क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. तुमच्या बोलण्यावरून का कुणास ठाऊक, पण मला असे वाटते आहे की आख्यानातून मला काहीतरी बोध मिळणार आहे. कदाचित तुला सत्य उमगेल. सत्य, अंतिम सत्य, म्हणजे मला माझ्या मूळ रूपाचे स्मरण होऊ शकते.
बिना असा जीव घुटमळतो जीव घुटमळतो खंडराया तुम्हा बिना असा यो जीव घुटमळतो हत्तीचा डोंगर फिरतीचा सागर असा कसा यो ढासळला सात जन्माचं सपान लावून दोन घडीतच ढासळला असा सावरू सांग राया जीव आधी घुटमळला खंडराया माझा घास मल्हारी खंडराया माझा पाणी मल्हारी खंडराया माझा घास मल्हारी त्याली माझी सडा जीव खंडराया माझा घास मल्हारी खंडराया माझा पाणी मल्हारी म्हासा, आज किती दिवसांनी इतक्या शांत वेळी आपण असे एकत्र आहोत. तुमच्याशिवाय जगण्याचा विचार देखील मला अत्यंत अस्वस्थ करतो. म्हासा, मी देखील तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. तुझं आणि माझं नातं हे जन्म जन्मांतरीचे आहे आणि हेच सत्य आहे. मग का माझ्यापासून तुम्ही असे दूर जाता? का मला एकटीला सोडून जाता? तुमचे जर माझ्यावर प्रेम आहे तर तुम्ही माझ्याशी असे का वागता? काही गोष्टी घडण्यासाठी तसं करणं आवश्यक असतं. त्याला तशी वेळ यावी लागते. म्हासा, मला तुला एक सांगायचे आहे. तुम्हाला आख्यानाविषयी काही सांगायचे आहे का? ते आहेच, पण हे आख्यान तुझ्यासाठी किती महत्वाचे आहे ते ह्या क्षणी मला तुला नाही सांगता येणार. पण त्याच बरोबरीने मला तुला हे सांगायचे आहे की ह्या शिवलीलेत एका नव्या अध्यायाला प्रारंभ होणार आहे. म्हासा, मला तुला पुन्हा सांगावेसे वाटते की आपले नाते हे जन्म जन्मांतरीचे आहे. त्यात कधीही अंतर येणार नाही. तेव्हा मनात कधीही कोणतीही शंका येऊ देऊ नको. सारी जेजुरी कशी शांतपणे झोपली आहे. उद्याचा सूर्योदय ह्या जेजुरी गडावर एक नवीन अध्यायाला प्रारंभ करणार आहे. नवा दिवस, नवा अध्याय, नवी आशा आणि या आख्यानातून मला माझ्या मूळ स्वरूपाचे स्मरण होईल असा मला ठाम विश्वास आहे. ह्या आधीही गडावर आख्यान झालं आहे खरं, परंतु ह्या वेळची परिस्थिती निराळी आहे. होय, कारण यावेळेची आख्यानाची कथा ही देखील निराळीच आहे. हो, नारद मुनी गंगा अवतरणाची कथा सगळ्यांना सांगणार आहेत, परंतु केवळ तेवढंच नाही, त्यावेळी काय घडलं ह्याचे आपण साक्षीदार आहोत. घडलेले अनेक प्रसंग आपल्याला चांगलेच ठाऊक आहेत. होय, त्यामुळे ते म्हाळसादेवींपासून लपवणं हे शक्य नाही हे मला स्पष्ट दिसत आहे.
आणि तसं मी श्री खंडेरायांना सांगितलंही आहे. मग त्यांना देखील ते मान्य असेलच. तसं घडू शकतं हे त्यांना कळत आहे, पण असं घडणार नाही असा विश्वासही आहे. परंतु असं का वाटत असेल श्री खंडेरायांना? कारण श्री म्हाळसादेवी आणि बाणाई या दोघींना ते सत्य शोधायचे आहे. आणि अशा क्षणी आपले मूळ रूप काय आहे हे कळल्याने ते सत्य काय आहे हे आपल्याला थेट विचारणार नाहीत. तसं झालं तर उत्तमच आहे. परंतु जर म्हाळसा किंवा बानूने मला काही विचारलं तर मी मात्र असत्य बोलू शकणार नाही. असं होणार नाही अशी आपण आशा करूया. चला राज्यसभेत जायला हवे. म्हाळसा, आज आख्यानाला जाण्यासाठी तुझी आतुरता मला स्पष्टपणे दिसत आहे. हो, कारण एकतर खूप दिवसांनी गडावर आख्यानाला प्रारंभ होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे कालपासून माझ्या मनात देवी गंगा यांच्याबद्दल जाणून घेण्याची ओढ लागली आहे. आत्ता या क्षणी जरी मला त्यांच्याबद्दल काही कळलं तर मला किती आनंद होईल हे मला शब्दात नाही सांगता येणार. आणि म्हणून माझ्यासाठी हे आख्यान श्रवण करणे जास्त महत्वाचे आहे. आणि माझ्यासाठी देखील. आजही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा आहे. ती परिस्थिती, त्या परिस्थितीत त्या घडणाऱ्या घटना, ते नातेसंबंध, सर्व काही एकमेकांशी जोडलं गेलं आहे. काल पार्वती देवी देखील हेच म्हणाल्या. त्याही असंच सांगत होत्या की त्यांच्यासाठी ते प्रसंग विसरणं शक्य नाही. पार्वती हे विसरणं शक्य नाही, कारण कितीही झालं तरी गंगा ही तिची बहीण आहे. आणि जिचा या शिवलीलेशी देखील संबंध आहेच, जो तुम्हा दोघींना शोधून काढायचा आहे.